बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, तिसरा भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? नव्या प्रकाशाच्या शोधात या भागातील दुसरा भाग, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भृग ऋषींच्या आश्रमात हा भाग बघितला होता. तो भाग जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषींच्या आश्रमात सोडल्यावर गौतम आलार कालम मुनींच्या वसतिस्थान शोधवास निघाला. आलार कालम त्यावेळी वैशालीस राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. आलार कालमकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलार कालम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या विद्वान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस. आलार कालम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण जी काही पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे. म्हणून आपले सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय? आलार कालम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझ्या निश्चयाचे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हे श्रोतृश्रेष्ठा, आमचे तत्वे ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्व स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कालम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलार कालमांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण समाधी मार्गाचे शिक्षण हे बघणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.